शेठ ढोंगरे यांच्याकडनं या ठिकाणी आपल्या कैलास वर्ष अस्मिता ट्रॉफीचे पुरस्कार करते टुर्नामेंट आपण काल बघितले. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी काम केलंय त्या सगळ्यांचं मी शब्द सुंदर स्वागत करतो. त्यांच्या आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. संदीप पाटील असतील, विशाल पाटील आमचे अंपायर, त्यानंतर मुकेश मुंडे, प्रवीण घोरट, सगळे जण जे अंपायर सुद्धा त्या सगळ्यांचे ज्यांनी स्कोरचं काम केलं तर सगळे स्कोरर कॉमेंटेटर निखिल बाबर, पंढरा पवार, त्यानंतर बंडू भस्कर, आमचे संतोषजी चौधरी, मी स्वतः या सगळ्यांचा या आयोजकांच्या वतीने आभार. आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अर्थातच 4थ्या क्रमांकाच्या पाठोशीत जात आहे तो गावदेवी सांभाळणी संघाला आणि ते पारितोषिक या ठिकाणी प्रदान केले जाणार आहे. यस, आपण या ठिकाणी पंचायत विनंती करूया. संदीप पाटील आणि विशाल पाटील आपण या लगेच. संदीप पाटील आणि विशाल पाटील दोन अंपायर आपण या ठिकाणी या लगेच या. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जाणार आहे. संदीप पाटील आणि विशाल पाटील हे दोन अंपायर अतिशय चांगली निर्णयाला त्यांनी पंचांची कामगिरी केली आणि ही स्पर्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. सन्मान चिन्ह दिलं जात आहे नरेंद्र ढोंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते विशाल पाटील आणि विशाल पाटील यांना ठिकाणी तो पाठोशी घडलं सन्मान चिन्ह दिलं जातं. संदीप पाटील दुसरे अंपायर आमचे संदीप पाटील यांना ठिकाणी हे पाठोशी सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. अतिशय चांगलं पंचायतचं काम आपण केलं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो गावदेवी चांभारली संघ आणि या गावदेवी चांभारली संघाला ट्रॉफी आणि या ठिकाणी रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाणार आहे. मी तो जाधव यांना आणि बंडू भस्कर यांना विनंती करतो की गावदेवी चांभारली संघाला पण या ठिकाणी हा पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करावा. हे पारितोषिक त्यांना प्रदान करावं ते गावदेवी चांभारली संघाला. अभिनंदन आहे गावदेवी चांभारली संघाचं. जबरदस्त खेळी केली चांभारली संघाला. थोडक्यासाठी त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आलेला असला तर विजयाच्या जवळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. त्याबद्दल त्यांचा त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छाही असतील. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 3रा क्रमांक मिळतोय तो शोकर संघाला मी आमंत्रित करतो की आपण पारितोषिक घेण्यासाठी यावं. ते पारितोषिक घेण्यासाठी मी समीर पारिंगे, त्यानंतर संतोष चौधरी, आमचे संदीप पाटील आणि संतोष चौधरी यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करावं. संदीप पाटील असतील, आमचे समीर पारिंगे, संतोषजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शोकर संघाला हे पारितोषिक दिले जात आहे. रोख रक्कम 50,000 25,000 रुपये दिले जाते. शोकर संघाचं अभिनंदन आहे आणि पुढच्या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये नांदगाव संघाचा थोडक्यासाठी विजय होता परंतु त्यांनाही आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया आणि पारितोषिक या ठिकाणी जाणार आहे. 2ऱ्या क्रमांकाच्या समीर पारिंगे यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जाणार आहे. ते शोकर संघाला आपल्याला या ठिकाणी नांदगाव भूषण पालिंगे आणि समीर पालिंगे या दोन बंधूंच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जात आहे. ते या ठिकाणी नांदगाव संघाला चांगलं बंधू नांदगाव संघाने चांगली कामगिरी केली. अश्विन पहिल्या चेंडूवर ते बाद झाला आणि विजयाची द्वार उभी झाली ते सावळे संघासाठी आणि सावळे संघाने या ठिकाणी बाजी मारली. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागली आहे या पुढेचा मानकरी कोण करणार. मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरतोय ज्याने जबरदस्त खेळी केली असा खेळाडू ठरतोय
हे जे पारितोषिक दिलं जाणार आहे अस्मिता नरेश टोंडरेच्या स्मरणार्थ या टुर्नामेंट मध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा आणि जबरदस्त खेळ करणारा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय. अर्थातच पुन्हा एकदा नांदगाव संघाकडे जाणार नाही तो पारितोषिक करेल. किरण पवारनं या शृंखलेमध्ये 2 वेळा 50 धावा केल्या आणि किरणला विश्वास होता की मला हे पारितोषिक मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि पुन्हा या ठिकाणी त्यांना थंड असा आवाज घ्यायला मिळाला. एक जबरदस्त खेळी या ठिकाणी किरण पवारने केली. किरण पवार आता तरी बोलाव का? आता तरी बोलाव का? मी अगोदरच त्या ठिकाणी म्हणाला होतो की कोसली आणि सावळे यातून जे जिंकणार आहे त्या 2 पैकी एका संघ पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आणि सावळे संघ पहिला क्रमांक मिळाला. परंतु तत्पूर्वी लाईव्ह जे प्रेक्षकांना मिळालं त्या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना घर बसल्या त्याची सगळी टीम संदेश शेळके असतील सगळी टीम पनवेल टेनिस क्रिकेटची सगळी टीम त्यांच्या या ठिकाणी संदीपजी भास्कर जे फाउंडर आहेत केतन दळवी किरण दळवी प्रशांत पाटील निहाल मोरे या संदेश आपण या लगेच या ठिकाणी सगळी टीम आपली या ठिकाणी घेऊन यायची आहे. या लगेच या ठिकाणी त्या सगळ्यांचा संदेश आहे ना त्या ठिकाणी आपला अभिनंदन आणि या ठिकाणी धन्यवाद आम्ही करतो. निहाल मोरे असेल सगळी त्यांची टीम पनवेल टेनिस क्रिकेटची घर बसल्या लाईव्ह प्रेक्षकांना त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. भूषण पाटील यांच्या शुभ असते त्या ठिकाणी हा सन्मान त्यांचा केला जातो. त्यानंतर या आरसीसी क्रिकेट क्लबच्या आयोजित केलेल्या महापालिकेस क्रिकेट ट्रॉफीमध्ये 48 संघ खेळले. ज्या 48 संघामध्ये 40 संघ खेळले मात्र 40 संघांमध्ये एकच संघ शेवटला चॅम्पियन ठरला तो म्हणजे सावळेश्वर सावळे. आणि सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे की कदाचित 90% सावळे संघाला बाजी मारेल. तर आपण या ठिकाणी सगळे उपस्थित नरेशजी टोंडरे संतोष चौधरी त्यानंतर आमचे भूषण पालिंगे सुनील पालिंगे नरेश टोंडरे साहेब तर आहे सगळ्यांच्या शुभ असते या ठिकाणी आपण एक पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे. ती सावळे संघाला सावळे संघाचं पुनश्च एक बार अभिनंदन. चापेकर